यंदा एल निनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील साधारण 50% तालुक्यांमध्ये पर्जन्यमान कमी राहण्याची शक्यता असून त्याचा थेट परिणाम शेती क्षेत्रावरती होऊ शकतो। या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थितीमध्ये देखील तग धरू शकणाऱ्या पिकांची निवड करावी असं आवाहन परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मृदा विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर हरिनाथ कौसडीकर यांनी केलंय। हवामानामधील बदल आणि अनियमित पावसामुळे पारंपरिक पिकांऐवजी कमी पाण्यामध्ये येणाऱ्या आणि दुष्काळाचा सामना करू शकणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांनी वळण्याची गरज आहे। विशेषतः तूर, मूग, उडीद, बाजरी, ज्वारी, तीळ, करडई आणि चारा पिकं ही कमी पाण्यामध्ये चांगलं उत्पादन देऊ शकतात। दुष्काळी परिस्थितीचा धोका लक्षात घेऊन शाश्वत शेती पद्धतीचा अवलंब केल्यास उत्पादनामधील नुकसान कमी करता येऊ शकतं असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। त्यांच्याशीच बातचीत केली आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी। बघूया। आपल्यासोबत परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील मृदविज्ञान व रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर हरिहर कौसडीकर आहेत। जमिनीच्या प्रकारानुसार पिकांची निवड करणं अत्यंत आवश्यक असतं आणि जमिनीच्या प्रकारानुसार जर पिकांची निवड केली तर विशेषतः पावसाची गरज लक्षात घेऊन जी कोरडवाहू पिकं आहेत, ही कोरडवाहू पिकं जी कमी कालावधीची आहेत यांची निवड करणे किंवा अशी पिकं जी उशिरा पेरणी केल्यानंतर देखील एक ऑप्टिमम प्रकारचं उत्पादन देऊ शकतात अशा प्रकारच्या पिकांची निवड करणे, यासोबतच वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या वेळेला पेरणी किंवा वेगवेगळ्याला काढणी या अशा पिकांची निवड करणे अत्यंत गरजेचं आहे। म्हणजे आंतरपीक पद्धती आणि बहुपीक पद्धती याचा जर समावेश केला तर निश्चितच आपण शेतीमधील जोखीम कमी करू शकतो। त्यामुळे असे कोणते पिकं आहेत की जे पिकं आता ह्या परिस्थितीमध्ये घेतले पाहिजे ज्याच्यातून शेतकऱ्यांना सुद्धा जे होणारं नुकसान आहे ते टाळता येईल असं? तिळाचा समावेश जर शेतकऱ्यांनी केला तर हे पीक स्टर्डी क्रॉप आहे। याच्या माध्यमातून आपल्याला एल निनोच्या पार्श्वभूमीवर जी परिस्थिती निर्माण झालेली आहे तिथून या पिकाचं उत्पादन चांगल्या पद्धतीचं होऊ शकतं। मूग एक पीक आहे जे अत्यंत कमी कालावधीचं आहे। यासोबतच उडीद एक पीक आहे जे कमी कालावधीचं आहे, यांची निवड करणे। यासोबतच तूर या पिकाची लागवड जर केली तर हे दीर्घ कालावधीचं आहे, जे पावसाळा संपल्यानंतर देखील पीक आपल्या जमिनीमध्ये राहतं, शेतीमध्ये राहतं। याची देखील पेरणी किंवा लागवड आपण शेतकऱ्यांना सांगतो की या पिकांची लागवड केल्यानंतर जोखीम तर कमी होईलच, पण उत्पादन मात्र निश्चित स्वरूपात कुठल्या ना कुठल्या पिकाचं मिळणार आहे। पंकज क्षीरसागर, ABP माझा, परभणी।